आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। नातेवाईकाचा निर्गुण खून, लाखांदूर पोलिसांची 12 तासात थरारक कारवाई। आरोपी गजाड मोबाईल घटनास्थळीच राहिला। तांत्रिक मदतीशिवाय गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्यात यश। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाच्या अवघ्या 12 तासात छडा लावत लाखांदूर पोलिसांनी आपल्या तत्परतेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे। नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेत आरोपीने स्वतःच्या वहिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार नाजुका युवराज गणवीर राहणार भागडी यांनी दिनांक 27 एप्रिल रोजी लाखांदूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार 26 एप्रिल रोजी गौरव अंबादे त्यांची वहिनी माधुरी अंबादे व तिची अल्पवयीन मुलगी पाहुणे म्हणून त्यांच्या घरी आले होते। रात्री सर्वांनी एकत्र जेवण करून हॉलमध्ये झोप घेतली। मात्र पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आरोपी गौरव चंद्रभान अंबादे वय 27 राहणार ब्रह्मपुरी याने धारदार शस्त्राने माधुरी अंबादे यांच्या गळ्यावर गंभीर वार करून त्यांचा खून केला। घटनेनंतर आरोपी मोटरसायकलवरून पसार झाला। मात्र आरोपीचा मोबाईल घटनास्थळीच राहिल्याने प्रकरण अधिक गूढ बनले होते। तरीही कोणतीही तांत्रिक मदत न घेता लाखांदूर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली। दरम्यान आरोपी ब्रह्मपुरी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत गुन्हा घडल्यापासून अवघ्या 12 तासात आरोपीला ताब्यात घेतले। सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार व त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। लाखांदूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे।